नवदुर्गा उत्सव मंडळ रवी नगर नागपूर तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे। या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी नवीन थीम सादर केली जाते। या 10 दिवसाच्या दरम्यान नागपुरातील भाविक सर्व भागातून येतात आणि येथील देवीचे मनोभावे दर्शन घेतात। भक्ती आणि समर्पण भावामुळे रोज 40 ते 50 हजार भाविक दर्शन घेतात। ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। अडचण जाऊ नये म्हणून भाविकांची सुरक्षा व त्यांच्या व्यवस्थेसाठी मंडळाचे कार्यकर्ते सदैव तत्पर असतात। यावर्षी येथील नवरात्रोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक तथा भाजपा पश्चिम नागपूर महानगराचे उपाध्यक्ष नरेश बर्डे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती। नवदुर्गा उत्सव मंडळ रवी नगर नागपूर तर्फे यावर्षी एक आगळीवेगळी थीम सादर करण्यात आली आहे। ही थीम म्हणजे धरती से स्वर्ग तक, म्हणजे येथे आल्यावर भाविकांना धरतीवर राहून स्वर्गाचा आनंद घेता येतो। स्वर्गातून खाली धरतीवर उतरल्यावर देवीचे दर्शन घेता येते। या संदर्भात नवदुर्गा उत्सव मंडळाचे संयोजक अनुराग टोकेकर यांच्याशी आमचे ईटी न्यूजचे वरिष्ठ पत्रकार संतोष सिंग यांनी संपर्क साधला व मंडळाने साकारलेल्या थीम विषयी जाणून घेतले असता बरीचशी माहिती मिळाली। यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संयोजक अनुराग टोकेकर म्हणाले की 40 फूट उंच पहाडावर चढून स्वर्गाच्या देखाव्यात श्री ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांचे दर्शन होते। आत प्रवेश केल्यानंतर गुफेमधील 3.5 शक्तिपीठ असलेल्या देवींचे दर्शन होते। कलावंतांनी ही प्रतिकृती 100 बाय 150 फूट लांबीची अशी नागपुरातील सर्वात भव्य धरती से स्वर्ग तक हा देखावा बनविण्यासाठी किती आणि कसे परिश्रम घ्यावे लागले, हा देखावा तयार करताना किती दिवस लागले, असे अनुराग टोकेकर यांना आमच्या प्रतिनिधीने विचारले असता ते म्हणाले की मागील 1.5 महिन्यापासून कलावंतांनी दिवसरात्र काम करून हा भव्य दिव्य देखावा बनविण्यात आला आहे। नागपुरातील पहाड आणि गुफा बनणारे प्रसिद्ध कंत्राटदार श्री खवले यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा देखावा साकारण्यात आला आहे। आमच्या मंडळाचे देव दुर्लभ कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमामुळे आणि माँ दुर्गेच्या प्रती असलेल्या भक्ती आणि समर्पण भावामुळे रोज येणाऱ्या 40 ते 50 हजार भाविकांना दर्शन आणि सुव्यवस्था पुरविणे आम्हाला शक्य होते, असे संयोजक अनुराग टोकेकर यांनी सांगितले। भाविकांच्या मनोरंजनासाठी रोज निशुल्क गरबा नृत्य येथे करता येणार आहे। तसेच खाद्य पदार्थांचे, मुलांकरता खेळांचे आणि इतर गृहोपयोगी वस्तू विक्रेत्यांचे स्टॉल्स येथे आहेत। भाविकांनी सहपरिवार संध्याकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत उपस्थित राहून देवीचे दर्शन व देखाव्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजक अनुराग टोकेकर यांनी भाविकांना केले आहे। माँ नवदुर्गा उत्सव मंडळ रवी नगर नागपूर तर्फे आयोजित नवरात्रोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध समाजसेवक व भाजपा नागपूर महानगराचे उपाध्यक्ष नरेश बर्डे यांनी केल्यानंतर त्यांनी धरतीवरून थेट स्वर्ग गाठला। स्वर्गात भ्रमण करीत असताना त्यांनी देवी देवतांचे मनोभावे दर्शन घेतले। रवी नगरच्या नवदुर्गा उत्सव मंडळाने धरती से स्वर्ग तक या साकारलेल्या अप्रतिम देखाव्याचे बर्डेजी यांनी तोंड भरून कौतुक केले व इतर मंडळांनी अशा देखाव्याचे अनुकरण करावे, असे आवाहन केले। स्वर्गातून धरतीवर प्रवेश केल्यानंतर नरेश बर्डे यांनी विलोभनीय आकर्षक देवीच्या प्रतिमेची पूजा अर्चना करून दर्शन घेतले व नागपूरकरांच्या सुख समृद्धीसाठी माँ देवीला साकडे घातले।